यांच्या आशीर्वादावर मी आपल्या मतदारसंघात उभा आहे। बांधवांनो, आपला भागाचा विकास करायचा असेल, आपल्या भागाचं विजन करायचं असेल तर अशा कार्यसम्राट मुख्यमंत्र्याचा हात बळकट केली पाहिजे। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, मी जास्त वेळ घालणार नाही। दिल्लीची तिजोरीची चावी आणि महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी मी ह्या चौघांना विनंती करून परभणीचा विकास कसा करता येईल याचा मी प्रयत्न करीन। एकनाथराव शिंदे साहेबांनी एका दगडात दोन्ही पक्ष हे कारत केले। त्यांनी मराठा समाजाला 10% परबंध आरक्षण दिलं आणि ओबीसीला देखील न्याय दिला। म्हणून ओबीसीचे आणि मराठा समाजाचे खऱ्या अर्थानं आंबेडकर एकनाथराव शिंदे साहेब आहेत हे विसरता कामा नये बांधवांनो। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, हा 18 तास काम करणारा मुख्यमंत्री मुस्लिम समाजाबद्दल सय्यद खानने आता सांगितलं, पहिल्याच्या मुख्यमंत्री जे होते, पहिले जे मुख्यमंत्री होते ते सही करताना अल्पसंख्याकांवर हाताला थरथर कापत होते। पण आमचे एकनाथराव शिंदेनी 3000 कोटीचं पॅकेज मायनॉरिटीसाठी देण्याचं काम केलं। त्या एकनाथ शिंदेचं अभिनंदन केलं पाहिजे बांधवांनो। मोदी साहेबांनी देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व मुस्लिम समाजाला देखील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योजना आखलेल्या आहेत आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुस्लिम समाजासाठी देखील खऱ्या अर्थानं न्याय द्यायची भूमिका करतात। हिंदू समाजाला न्याय देतात, बौद्ध समाजाला न्याय देतात। सब समान तो देश महान ही वृत्ती यांची आहे। एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही माझ्या प्रचाराला आला, आज माझा विजय 3.5 लाख होत होता, आता 4 लाखावर गेलेला आहे हा विश्वास तुम्हाला देतो। आणि दिल्लीमध्ये मी जाऊन दिल्लीच्या लाल किल्ल्यातली देखील फंडिंगची चावी परभणीकरांच्या विकासासाठी वाहतो एवढा शब्द देतो। आणि शिंदे साहेबांना बुलढाण्याची सभा आहे, अकोल्याची सभा आहे, माझा वेळ सारा शिंदे साहेबांना देतो। माझं चिन्ह शिट्टी आहे, शिट्टीवर मतदान